आज आपण वीकेंड स्पेशल अंडा तवा मसाला करणार आहोत आणि हा अंडा तवा मसाला बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल। अंडा करी आणि अंडा भुर्जी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने अंडा तवा मसाला नक्की बनवून बघा। बनवायला खूप सोपी आहे आणि मस्त चमचमीत आणि झणझणीत तयार होतो। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता अंडा तवा मसाला बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत। तर हा जो अंडा तवा मसाला आहे 1 ते 2 व्यक्तींना अगदी आरामात पुरेल या प्रमाणात सांगितलेला आहे। 4 अंडीमध्ये 1 ग्लास एवढं पाणी टाकायचं आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकायचं आणि फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही ही अंडी उकळून घेऊ शकता। आता आपण एक वाटण बनवून घेऊ। तर त्यासाठी मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो आपल्याला कापून घ्यायचा आहे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर घ्यायची। कोथिंबीर जेवढी जास्त घेणार ना तेवढाच भाजीला रंग छान येतो। नंतर एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि कापून घेतलेले टोमॅटो यामध्ये टाकायचा आणि मिक्सरला याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला पाणी न टाकता याला वाटून घ्यायचं आणि गरज वाटली तरच यामध्ये पाणी टाकायचं। तर इथे मी वाटत असताना थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त एकसारखी पेस्ट किंवा वाटण आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे। दुसरीकडे अंडी सुद्धा मस्त उकळलेली आहे। उकळून झाल्यानंतर पूर्ण थंड करून याची साल काढून घेतली आणि मध्यभागातून 2 काप आपल्याला याचे करून घ्यायचे आहेत किंवा याला कापून घ्यायचं आहे। तर अंडा मसाल्यासाठी याच पद्धतीने अंडी कापून घेतली जातात। अंडा तवा मसाला हा तव्यावरती केला जातो, पण मी तवा न वापरता पॅन ठेवलेला आहे। यामध्ये 3 ते 4 पडी तेल टाकायचं किंवा आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। नंतर जी आपण अंडी कापून घेतलेली आहेत तर ती व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने तेलामध्ये ठेवायची आणि कमी ते मध्यम आचेवरती गॅस ठेवायचा आणि ही अंडी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। अंडी आणखी जास्त चमचमीत आणि मसालेदार व्हावी यासाठी यावरती अगदी थोडंसं मीठ टाकायचं। नंतर बेडगी मिरची पावडर टाकायची। जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखट लाल मिरची पावडर टाकली तरी सुद्धा चालेल। नंतर गरम मसाला टाकायचा, थोडीशी हळद टाकायची आणि कसुरी मेथी पावडर मी इथे टाकलेली आहे। हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट सर्वात कमी ते मध्यम आचेवरती आपल्याला ही अंडी एका बाजूने फ्राय करून घ्यायची आहेत। 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर याला पलटवून घ्यायचं आणि दुसरी बाजू सुद्धा कमी ते मध्यम आचेवरती 1 ते 1.5 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे। तर इथे अंडी मस्त फ्राय करून झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। मसाल्याची कोटिंग सुद्धा मस्त आलेली आहे यावरती। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवून देऊ। अंड्याचा मसाला बनवण्यासाठी उरलेल्या त्याच तेलामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, 1 तमालपत्र टाकायचं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते कांदे यामध्ये टाकायचे आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती थोडासा मऊसूत होईपर्यंत हा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे किंवा परतवून घ्यायचा आहे। इथे कांदा फ्राय करून झाल्यानंतर जे आपण कोथिंबीर आणि टोमॅटोचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आणि हे वाटण सुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ सुद्धा आताच टाकून घेतलेलं आहे, परत मीठ टाकायची गरज नाही। तर इथे तुम्ही बघू शकता वाटण बऱ्यापैकी मस्त परतल्या गेलेलं आहे। याला तेल सुद्धा मस्त सुटलेलं आहे। यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ। तर इथे मी 2 छोटे चमचे बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे। तुम्ही याऐवजी थोडंसं तिखट लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। नंतर पाऊण चमचा हळद टाकलेली आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला, पाव छोटा चमचा यामध्ये कसुरी मेथी पावडर आणि अर्धा चमचा यामध्ये मी धने पावडर टाकलेली आहे। आता हे सर्व पावडर मसाले कमी ते मध्यम आचेवरती 1 ते 1.5 मिनिट मस्त परतवून घ्यायचे। इथे मसाले छान परतून झालेले आहेत। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर तेच मिक्सरचं भांडं विसळून मी यामध्ये सुरुवातीला पाणी टाकून घेतलेलं आहे। तर अंदाजे अर्धा ते पाऊण ग्लास एवढं पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। मसाले आणि पाणी छान एकत्र करून घ्यायचं। हा जो मसाला आहे तर मला थोडासा घट्ट वाटत असल्यामुळे परत यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं। यावरती झाकण ठेवायचं आणि कमी ते मध्यम आचेवरती आपल्याला हा मसाला जवळपास 3 ते 4 मिनिट छान शिजवून घ्यायचा आहे। अंदाजे 3 ते 4 मिनिट शिजल्यानंतर यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा याला सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं। जे तुम्ही बघू शकता मसाला मस्त शिजलेला आहे आणि आधीपेक्षा थोडासा घट्ट सुद्धा झालेला आहे। आता यावरती जे आपण अंडे फ्राय करून घेतलेले होते ते सर्व अंडे यावरती ठेवायचे। नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी कसुरी मेथी पावडर टाकायची। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही यावरती किचन किंग मसाला किंवा थोडासा गरम मसाला सुद्धा टाकू शकता। आता परत एकदा यावरती झाकण ठेवायचं आणि जवळपास 2 ते 3 मिनिट सर्वात कमी आचेवरती आपल्याला अंड्याची एक बाजू शिजवून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर याला तर्री छान सुटलेली आहे। आता हे अंड्याची बाजू आपण पलटवून घेऊ आणि दुसरी बाजू सुद्धा याच पद्धतीने झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊ। आता इथे हा अंडा मसाला मी थोडासा घट्ट बनवलेला आहे।
अंडा मसाला तर असा घट्टच छान लागतो, पण तुम्हाला थोडासा सैलसर किंवा थोडा रस्सेदार हवा असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता. जसजसा हा थंड होणार ना तसा हा घट्ट होत जातो, त्यामुळे आताच गॅस बंद करून घेऊ. तर या पद्धतीने आपला मस्त चमचमीत झणझणीत अंडा तवा मसाला तयार झालेला आहे. हा अंडा मसाला तुम्ही लादी पाव, रोटी किंवा भाकरी, चपाती, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप अप्रतिम लागतो. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईबसुद्धा करा.